निर्माता. माझ्या कवितेचं नाव आहे निर्माता. छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी करतात हृदयात घरटी, करतात हृदयात घरटी. मानव देवतांची निर्मिती, मानव देवतांची निर्मिती अर्थ सांगून जाते, अर्थ सांगून जाते. विश्व निर्माता देव, विश्व निर्माता देव, विश्व विजेता मानव, विश्व विजेता विजेता मानव. एका ठिकाणी भेटले, एका ठिकाणी भेटले, एकाच वेळी म्हणाले, मागे पुढे नाही, एकाच वेळी म्हणाले, तूच माझा निर्माता, तूच माझा निर्माता, तूच माझा पालनहर्ता, तूच माझा पालनहर्ता. मानवाचा निर्माता देव, मानवाचा निर्माता देव, देवाचा निर्माता मानव, देवाचा निर्माता मानव. या अफाट विश्वामध्ये, या अफाट विश्वामध्ये, या सुंदर सृष्टीमध्ये, या सुंदर सृष्टीमध्ये सोडून मानव प्राणी, सोडून मानव प्राणी असते इतर प्राणी, असते इतर प्राणी. माणूस सोडून वजा करा, असते इतर प्राणी. देव नसता आला, देव नसता आला या विश्वात जन्माला, या विश्वात जन्माला. केलो देवाला निर्माण, केलो देवाला निर्माण. या कल्पनावादी मानवानं, या कल्पनावादी मानवानं, या कल्पनावादी मानवानं मी तुम्हाला याची माहिती सांगतो. सूर्यापासून 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी बाजूला झाली, गोळा. 450 कोटी वर्षापूर्वी गोळा बाहेर आला पृथ्वीचा, आणि 350 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी थंड झाली, सूर्यापासून अलग झाली होती. 350 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी थंड झाली, लक्षात ठेवा. आणि त्याच वेळेला पाणी निर्माण झालं, पृथ्वीवरती पाणी निर्माण झालं. 250 कोटी वर्षापूर्वी जलचर प्राणी निर्माण झाला, आणि हळूहळू जमिनीवरचा प्राणी निर्माण झाला. कधी? 250 कोटी वर्षापूर्वी. मानव नव्हता, मानव त्यावेळेला नव्हता, त्यावेळेला अल्लाह नव्हता, वाद नव्हता, देव नव्हता, चर्च नव्हतं, मंदिर नव्हतं, ईश्वर नव्हते. मानव निर्माण कधी झाला? 10 लाख वर्षापूर्वी. आधी मानव 10 लाख वर्षापूर्वी निर्माण झाला, आणि आत्ताचा सुधारित मानव 1 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये. आणि आफ्रिकेमध्ये आपण सर्वजण 1 लाख वर्षापूर्वी सुधारित डोकं चालवलं, आणि मग अल्लाह, गॉड, ईश्वर, काल्पनिक ची संकल्पना निर्माण केली, लक्षात ठेवा. आणि मग मंदिर मशीद वगैरे चालू झाली. हे सत्य आहे, पण कटू आहे. 1 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये, आणि मग लोकसंख्या वाढली, आणि मग लोक पृथ्वीवरती ठिकठिकाणी राहिले, बाजूला राहिले. अशा तऱ्हेने 240 देश निर्माण झाले, लक्षात ठेवा. आपण सर्वजण पूर्वज आफ्रिकेतले आहोत. मला एवढंच म्हणायचं आहे, ईश्वराला मानवाने निर्माण केलेलं आहे. मला संधी दिल्याबद्दल थँक्यू.